रात्री जागरण एकतर बंद करायचंय. हं. नंतर मग लवकर उठून आपण प्राणायाम वगैरे केला पाहिजे. तर प्राणायामने काय होतं, स्किन का टॅन होते किंवा ड्राय होते किंवा डल होते, तर हं. त्याला ऑक्सिजन किंवा अँटीऑक्सिडंट्स मिळत नाहीत. ऑक्सिडेशन ओके. त्याचं कमी होतं. मग असे काही औषधं आहेत, की जे अँटीऑक्सिडंट्स असतात त्याच्यामध्ये. हं. मग त्वचेला परत पुनरुज्जीवन प्रदान करतात, रेज्युव्हिनेशन देतात. त्यामुळे ते आपण इंटरनली घेऊ शकतो किंवा हां, लावू हां. पण शकतो वरून. त्याने पण चांगला फरक पडतो. रसधातू सांगितलेले त्वचेवरती हे करतो, काम करतो. त्यामुळे शरीरात 7 धातूपासून आयुर्वेदानुसार 7 धातूंपासून शरीर तयार होतं. तर हां. त्यातला सगळा पहिला धातू आहे रस आणि रस आणि रक्त हे त्वचेवरती हे करतात, रिफ्लेक्ट होतात. मग ओके. ते जर बॅलन्समध्ये असतील तर मग आपली त्वचा आणि तसेच त्वचेला पोषण देण्यासाठी रक्तवाहिन्या किंवा रक्त चांगलं शुद्ध असणं गरजेचं हां. आहे. शुद्ध रक्त आणि रक्तवर्धक असा आहार, ओके. त्याच्यामध्ये मग HB वाढवणारे पदार्थ आहेत, जसं की खजूर, तीळ किंवा असे फ्रुट्स आहेत सगळे. हं. व्हिटॅमिन्स युक्त फ्रुट्स आहेत, ऑरेंजेस, लेमन्स म्हणजे संत्री, मोसंबी हे हं. सगळे चांगले आहेत त्वचेसाठी किंवा ॲपल वगैरे पण. हे तुम्ही डेली खाण्यात एखादं फळ ठेवलं, सीझन वाईज आपण फ्रुट्स खाल्ले तरी सुद्धा चांगला फरक दिसतो आपल्या स्किनवरती वगैरे. कारण की त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स असतात, ते आपल्याला स्किनवरती त्याचा इफेक्ट दिसतो लगेच.